तर सरकार 6 महिन्याआधीच पडलं असतं. संजय शिरसाट यांच्या दाव्यानं राजकारणात खळबळ. जेव्हा आघाडी होणार होती तेव्हा शेवटपर्यंत म्हणजेच राष्ट्रवादी उबाटाबरोबर गेली होती. पण काँग्रेसने सांगितलं आम्हाला हायकमांडचा आदेश आला पाहिजे. 7 वाजेपर्यंत राज्यपाल यांना पत्र द्यायचं होतं. पण तरी काँग्रेसने त्यांना कोणताही होकार दिला नव्हता. काँग्रेस पक्ष इतर पक्षांच्या नव्हे तर त्यांच्या नीतीवर चालतं. त्यावेळी काँग्रेसमुळे आपलं सरकार पडलं हे आता यांना जाणवत आहे, अशी टीका संजय शिरसाट यांनी केली आहे. संजय शिरसाट राज्य सरकारमध्ये मंत्री असून एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे आमदार आहेत. मात्र त्यापूर्वी 6 महिने याआधीच हे सरकार पडलं असतं. यासाठी आमचे भास्कर जाधव यांना जाणीवपूर्वक तालुका अध्यक्ष म्हणून बसवलं होतं. त्यावेळी 12 आमदार काँग्रेसने निलंबित केले. त्यामुळेच या सरकारचं मरण 6 महिने पुढे ढकललं, असं संजय शिरसाट यांनी म्हटले. आमच्या एका मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी म्हटले की ज्यांच्यासोबत मी राहिलो त्यांनी मला सडवलं आणि ज्यांच्या विरोधात मी काम केलं त्यांनी मला सन्मान दिला. तुम्ही घेतलेल्या निर्णयामुळे तुम्हाला पश्चाताप करावा लागतो आहे. आमचे बंड 6 महिन्याआधीच झाले असते. आमदारांना जे निलंबित केले त्यामुळे न्यायालयात जावे लागले ना, थोडा गोंधळ केला म्हणून निलंबित केलं असं कधी होत नसतं. त्यांना निलंबित करण्याचे कारण म्हणजे त्यांचे विकोपा वाढत होता. तो विकोपा दिसू नये म्हणून आधी 12 आमदार कमी केले आणि असाच दावा संजय शिरसाट यांनी केलेला आहे. एखाद्या नेत्याचं निधन झाल्यावर बिनविरोध निवडणूक झाली पाहिजे, ही आपली संस्कृती आहे. आता काँग्रेस ज्याप्रमाणे उमेदवार उभा करत आहे त्यामुळे सुरू असलेल्या परंपरा छेद जात आहे, असा बारामती पोटनिवडणुकीवर संजय शिरसाट यांनी म्हटलेला आहे. पक्षाचा विषय आहे. बॅनर कोणी लावले महाराष्ट्राला माहीत आहे. अजितदादा गेल्यानंतर राष्ट्रवादी पक्षात धुसफूस वाढते आहे, असं शिरसाट यांनी म्हटलेलं आहे. काँग्रेस ही कधीही, तुम्हाला कल्पना नसेल परंतु मी सांगतो की जेव्हा ही आघाडी व्हायची होती ना त्यावेळेला सुद्धा काँग्रेसने शेवटच्या क्षणापर्यंत, म्हणजे राष्ट्रवादी ही उबाटाबरोबर गेली होती, परंतु काँग्रेसने सांगितलं की आम्हाला हायकमांडचा आम्हाला आदेश पाहिजे. 7 वाजेपर्यंत राज्यपालाकडे पत्र द्यायचंय तरीही काँग्रेसने कोणताही त्यांना होकार दिला नव्हता. म्हणून ही काँग्रेसची नीती आहे. काँग्रेस ही इतर पक्षाच्या नीतीवर चालत नाही, ते त्यांच्या नीतीवर चालते. म्हणून जे काही सरकार पडलं त्या टायमाला काँग्रेस कारणीभूत होतं हे म्हणणं आता यांना ते जाणवतंय. परंतु हे सरकार त्याच्यापूर्वीही 6 महिन्यापूर्वी पडलं असतं. त्यासाठी आमचे भास्कर जाधव यांना जाणून बुजून तालिका अध्यक्ष पदावर बसवलं, 12 आमदार निलंबित केले आणि म्हणून हे सरकारचा जो कालावधी मरण जे होतं ते 6 महिने पुढे ढकलले गेलं होतं. एक बरं झालं संजय राऊतला या माध्यमातून हे तरी कळालं की ज्यांच्या विश्वासावर उद्धव साहेबांचं भाषण आहे, त्यात उद्धव साहेब जेव्हा हा मेळावा आमचा झाला बीकेसीला, त्या टायमाला उद्धव साहेब असे बोलले होते, मी 25 वर्ष मित्र म्हणून ज्यांच्या बरोबर राहिलो त्यांनी मला सडवलं, परंतु ज्यांच्या विरोधात मी बोललो त्यांनी मला सन्मान दिला. या सन्मानाच्या भुकेपायी जेव्हा ते काँग्रेस बरोबर गेले त्याचे परिणाम आज त्यांना दिसत आहेत की पक्ष सुद्धा संपलेला आहे. म्हणून आता काँग्रेसवर टीका करून तुम्हाला चालणार नाही. तर तुम्ही घेतलेला चुकीचा निर्णय हा आज पश्चाताप तुम्हाला करायला भाग पाडतो. तुमच्या बोलण्यातून जाणवलं तुमचं हे जे बंड आहे ते 6 महिने आधीच झालं असतं, आमदार निलंबित 6 महिन्या अगोदर झालं असतं. हे 12 आमदारांना जे निलंबित केलं फार सुप्रीम कोर्टापर्यंत जावं लागलं ना. का निलंबित केलं? तर अध्यक्ष बरोबर अरेरावी केली, थोडा गोंधळ घातला, असं कधी होत नसतं. त्यांना निलंबित करण्याचं कारणच ते होतं की यांचा जे काही एकोपा दिसत होता त्यांना तो दिसू नये आणि म्हणून 12 आमदार कसे कमी होतील हा प्रयत्न त्या टायमाला महाविकास आघाडीने केला होता. सुनेत्रा पवार पोटनिवडणुकीसाठी अर्ज करत आहेत. अनेक लोक म्हणतात की बिनविरोध व्हावी. काँग्रेसचा ते दावा आहे की आम्ही उमेदवार उभा करणार. हे बघा, मी अनेक वेळेला आपण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आज पाहिलेलं आहे, ज्या ठिकाणी एखादा मोठा नेता अपघाती जातो किंवा दुर्दैवाने त्याचं निधन होतं त्यावेळेला त्या ठिकाणी बिनविरोध निवडणूक व्हावी अशी सर्वांची इच्छा असते आणि संस्कृती आपली. म्हणून पक्ष कोणत्या पक्षाचा नेता हे न पाहता अशा निवडणुका बिनविरोध व्हाव्यात या भूमिकेवर सर्वजण असतात. उद्या काँग्रेसचा असो का आणखी शिवसेनेचा असो का भाजपचा असो, कोणीही असो, एनी काय. म्हणून अशा वेळेला बिनविरोध निवडणुकी झाली पाहिजे. परंतु आता काँग्रेस ज्या पद्धतीने त्यांचा उमेदवार जाहीर करते यामुळे महाराष्ट्राच्या या असलेल्या संस्कृतीला किंवा असलेल्या पहिल्याच्या ज्या काही
चालत आलेल्या परंपरेला छेद निश्चित काँग्रेसने दिलेला आहे आणि याचा परिणाम येणाऱ्या भविष्यामध्ये सगळीकडे दिसेल. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.